रिसोड नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 यामध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्ष भगवान दादा क्षीरसागर यांच्या विजयाचा जल्लोष पूर्ण शहरांमध्ये होत असून त्यांच्याही घरी शहरवासियांची व त्यांच्या मित्रमंडळांची शुभेच्छा देण्यासाठी अफाट गर्दी जमली आहे। हजारोच्या संख्येने भगवान दादा क्षीरसागर यांना शुभेच्छा देण्यासाठी जनता आलेली आहे। त्या ठिकाणी त्यांचे जिवलग मित्र भारत आप्पा जिरवणकर, डॉक्टर विजय प्रसाद तिवारी, रमण कोठारी, मंचकराव देशमुख, सुरेश खरात, विवेक भाऊ जोशी व रामा सेठ तोष्णीवाल आदी मान्यवरांनीही उपस्थिती होते। आम्ही आलो जे नवनिर्वाचित रिसोड शहराचे अध्यक्ष निवडून आलेले आहेत भगवानदादा क्षीरसागर यांच्या निवासस्थानी या ठिकाणी अल्लोट जनसमुदाय त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहे। आता आपण त्यांना भेटूया। दादा, आज आपण निवडून आलात, या निवडून आल्याच्या नंतर आपल्याला काय वाटलं? एकच वाटलं की गरीब जनतेने जे मला मतदान केलेलं आहे आणि जी सुनामी आली होती मतदानाची, त्या सुनामीचा हा परिणाम आहे। असं नाही, आपल्याला पूर्णपणे गॅरंटी होती का की आपण निवडून येणार म्हणून? 100% गॅरंटी होती की मी निवडून येणार। कारण विरोधकांचे सुरुवातीपासून चक्र चालू होते पूर्ण रिसोडमध्ये की नाही बस ते निश्चितच आहे, कोणी जरी उभं राहिलं तरी तो निवडून येणार नाही। त्याबद्दल काय म्हणतात? विरोधकांची तयारी 2 वर्षापासून चालू होती, पण मी 40 ते 50 वर्षापासून प्रत्येक रिसोडच्या घरामध्ये आहे, माता माऊलीच्या मनामध्ये आहे, त्याचा मला फायदा झाला। आणि आज आपण तर अध्यक्षपदासाठी निवडून आलेच, पण आपल्या परिवारातील अजून 2 उमेदवार नगरसेवक झालेले आहेत, त्यांच्याबद्दल काय म्हणतात? त्यांच्याबद्दल एकच म्हणून की आम्ही आतापर्यंत जे काही जनतेची कामं केली ते जनतेने पावती दिलेली आहे। जनतेचे जे कामं केलेत त्याची तुम्हाला पावती दिली, बरोबर आहे। आज जे मित्रमंडळ तुमच्यासोबत आहे त्या मित्रमंडळाबद्दल काय म्हणतात? मित्रमंडळाने जीवाभावाची मैत्री मित्रासारखं काम केलं आणि आम्हाला बहुमताने निवडून दिलं। आता अगोदर तर आपण दुसऱ्या पक्षात होते, पण ज्या दिवशी आपण भाजपमध्ये पक्षप्रवेश केला त्याच दिवशी आपल्याला अध्यक्षपदासाठी भाजपनं घोषित केलं। त्यानंतर भावनाताई आणि अनंतरावजी देशमुख यांनी आपल्याला सहकार्य केलं, तर त्यांच्याबद्दल काय? त्यांच्याबद्दल सांगण्यासारखं एवढंच आहे की त्यांचं या अगोदर एक कठीण परिस्थिती होती आणि ते एकमेकाच्या जवळ येणार नव्हते, पण काही परिस्थिती अशी होती की समोरचं व्यक्तिमत्व पाहून, समोरचा विरोधक पाहून त्यांना एकत्र यावं लागलं। तेच आपल्याबद्दल रिसोड शहरामध्ये संकटमोचन असं नाव आहे। आपल्याला जर ओळखायचं झालं तर आपल्याला संकटमोचन या नावानंच ओळखतात, पण आज जे 25-30 वर्षापासून जे अनंतराव देशमुख माजी मंत्री आणि भावनाताई गवळी यांच्या परिवारामध्ये जे विरोधाभास होता तो आपण आल्यामुळे एक दूर झाला का? हां, आम्ही त्यांनी निवडणुकीमध्ये तर त्यांना एक यावंच लागलं, कारण की तो समोरचा जो विरोधक होता त्या दोघांनाही नको होता आणि आम्हालाही नको होता, त्यांच्यामुळे त्यांना यावंच लागलं। म्हणजे समोरच्या विरोधकामुळं हे दोन्ही जे विरोधक होते, कट्टर विरोधक, ते या इलेक्शनमध्ये एकत्र आले आणि यांच्या एकत्र येण्यामुळे हा विजय निश्चित झाला। धन्यवाद। उत्तर दिलंय की निवडून आल्याच्या नंतर आम्हाला कसं वाटलं आणि मी जे निवडून आलो याच्या मागची जी कारणं आहेत तेही त्यांनी सांगितली आणि त्यांच्या परिवारातील अजून 2 उमेदवार हे नगरसेवक झालेले आहेत। आपण पाहतात महाराष्ट्र मीडिया, प्रत्यक्ष आपल्यासोबत।